हाय, कसे आहात सर्व? मस्त ना. मी पण. तर ना आज मला एक नवीन ट्रिक भेटली आहे की आपली हॉटेलसारखी बिर्याणी कशी करायची, ती चव कशी आणायची बिर्याणीमध्ये. तर चला आता आपण बघूया. इथं मी घेतलेलं आहे 1 किलो चिकन. त्याच्यावर मी मिरची पावडर टाकून घेते आहे. मिरची पावडर टाकल्यानंतर आपण लगेच मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया. त्याच्यानंतर दही घ्यायचं 250 ग्राम, म्हणजे 1 किलोला पावशेर दही घेतो आहे आपण. आणि कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा जो असतो कडक केलेला तो टाकून घ्यायचा. तर हॉटेलसारखी चव येण्यासाठी मी ही ट्रिक वापरली आहे की आपण जो रेडी टू कुकचा चिकन बिर्याणी मसाला येतो तो आपण याच्यामध्ये वापरायचा आहे आणि त्याच्याने चव एकदम हॉटेलसारखीच येते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तो मसाला टाकायचा, थोडासा बिर्याणी मसाला टाकायचा, लिंबाचा रस टाकायचा आणि हे सर्व एकजीव करून आपल्याला हे मुरत ठेवायचं आहे. तुम्ही जितकं जास्त वेळ मुरत ठेवाल तितकं बिर्याणी छान होते. आणि इथे मी पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे. ते गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला स्टार फूल, दालचिनी, लवंग, मिरे, लिंबू पिळून घ्यायचं आहे, मीठ टाकायचं आहे, तेल टाकून घ्यायचं आणि हे सर्व आपल्याला उकळायला ठेवायचं आहे. ते तिकडं उकळेपर्यंत आपण इकडे कांदा भाजून घ्यायचा पातेल्यामध्ये. कांदा छान थोडासा गुलाबी रंगावर आला की आपण जे मॅरिनेशन करून ठेवलेलं चिकन असतं ते टाकून घ्यायचं आणि मोजून एक 10 मिनटं आपल्याला चिकनला एक वाफ काढून घ्यायची आहे. तोपर्यंत आपला तांदूळ पण इकडे अर्धा कच्चा शिजून होतो. आता हा तांदूळ आहे, आता आपण दम बिर्याणी करतो आहे त्याच्यामुळे आपल्याला हा 50%च तांदूळ शिजवायचा आहे. एरवी आपल्याला जेव्हा साधी बिर्याणी करायची असते तेव्हा आपल्याला 70 ते 80% तांदूळ शिजवावा लागतो. तर हा 50% असा मी तांदूळ शिजवून घेतलेला आहे. पाणी काढून घ्यायचं तांदळामधून, नितळत ठेवायचा. त्याच्यानंतर जे आपण चिकन शिजवून घेतलं आपण 10 मिनटं, त्याच्यावर डायरेक्टली आपल्याला हा शिजलेला तांदूळ टाकायचा आहे. आणि हे झाल्यानंतर हे छान असं पसरवून घ्यायचं. कोथिंबीर, पुदिना, तळलेला थोडासा कांदा आणि हे तूप आहे, तूप टाकायचं कंपल्सरी. वास खूप छान येतो बिर्याणीला आणि चव पण छान येते. इथे थोडंसं माझ्याकडे केशर होतं म्हणून मी ते पण ॲड केलेलं आहे. आता हे आपल्याला मोजून कारण आपला 50%च तांदूळ शिजलेला आहे आणि चिकन पण आपण अर्धवटच शिजवून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे बारीक गॅसवर खाली तवा ठेवून आपल्याला हे पाऊण तास तरी छान असं बारीक गॅसवर शिजू द्यायचं आहे. आणि हे झाल्यानंतर ही अशी बिर्याणी तयार होते. तर नक्की एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीने. आणि हा मसाला वापरल्यानंतर ही बिर्याणी सेम हॉटेलसारखीच होते. व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा.